नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर म्हणजे DSR, त्याचा चॅप्टर 2 डिझाईन ऑफ स्टील कनेक्शन्स. तर चला बघूया. पहिले आपला पॉइंट आहे ब्लॅक बोल्ट म्हणजेच बोल्टेड कनेक्शन. बोल्टेड कनेक्शन मध्ये बघा, आपण बोल्टेड कनेक्शनच्या दोन टाईप आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, ब्लॅक बोल्ट आणि हाय स्ट्रेंथ बोल्ट. आता पुढे बघायचं आहे ब्लॅक बोल्ट. ब्लॅक बोल्ट Black bolt are made from mild steel rods with a square or hexagonal heads and nuts, and its conforming IS is 1363. ब्लॅक बोल्टचा कन्फर्मिंग IS हा 1363 आहे. Black bolts are ordinary, rough, unfinished and commonly used bolt. ब्लॅक बोल्ट हे नेहमी अनफिनिश्ड, रफ्ड आणि कॉमनली युज्ड होत असतात. चला पुढे बघायचं आहे आपल्याला advantages of black bolt or rivet or welded connections. It is simple tools and unskilled labor. पुढे no specialized equipment is required. पुढे it is noiseless. Progress of work is fast. It is easy to dismantle and reuse the material. पुढे आपण बघणार आहोत हाय स्ट्रेंथ बोल्ट. हा ब्लॅक बोल्टचा सेकंड टाइप. पुढे बघायचं आहे बोल्टेड कनेक्शन मध्ये these bolts are also called as friction grip bolt. चला पुढे बघू. हाय स्ट्रेंथ bolts are made from the medium carbon steel. ठीक आहे. पुढे the bolts with induced initial tension are called as high strength bolt. पुढे the high strength friction grip bolts HSFG and nut shall conforming IS 3757-1972. पुढे बघायचं आहे ॲडव्हांटेजेस ऑफ हाय स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रिप HSFG बोल्ट्स. चला पुढे बघायचं आहे आपल्याला ॲडव्हांटेजेस. इट डज नॉट अलाउ स्लिप बिटवीन द कनेक्टेड मेंबर्स, म्हणजे हा कनेक्टेड मेंबर्सला स्लिप होऊन देत नाही. पुढे बघायचं आहे देअर आर द नो स्ट्रेस कॉन्ट्रॅक्शन्स इन द होल, त्याच्या स्ट्रेसमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत नाही. डिफॉर्मेशन इज मिनिमाइज्ड, याच्यात डिफॉर्मेशन कमीत कमी होतं. पुढे बघायचं आहे देअर इज अ नो नॉईज पोल्युशन, याच्यात नॉईज पोल्युशन जास्त होत नाही. पुढे बघायचं आहे लोड्स आर ट्रान्सफर्ड बाय फ्रिक्शन ओनली, याच्यात जो लोड आहे तो ट्रान्सफर होतो फ्रिक्शनने फक्त. पुढे बघायचं आहे टाइप्स ऑफ जॉईंट. आता टाइप्स ऑफ जॉईंट मध्ये आपल्याला बघायचं आहे लॅब जॉईंट. लॅब जॉईंट, चला बघू याचे डेफिनेशन. व्हेन वन मेंबर इज प्लेस्ड अबोव द अदर and both are connected by means of bolt or weld, the joint are known as lap joint. The minimum lap shall not be less than 4 times of thickness of thinner part joint or 40 mm, whichever is less. याच्या त्यांनी काय म्हटलंय, लॅब जॉईंट हा असा जॉईंट असतो जो बोल्टेड किंवा वेल्डेड कनेक्शननी जॉईंट केलेला असतो एकावर एक. तिथं तुम्हाला पहिल्या याच्यात ए पार्ट मध्ये डायग्राम मध्ये दिसून जाईल लॅब जॉईंट हा कसा जॉईंट केलेला आहे. चला पुढे बघायचं आहे बट जॉईंट. बट जॉईंट इन बट जॉईंट प्लेट्स आर कनेक्टेड shall be on butts against each other and connected by providing a cover plate on one side and on both sides of joints. बी मध्ये बघायचं आहे डायग्राम मध्ये, बी मध्ये बघायचं आहे बट जॉईंटच्या दोन डायग्राम आहेत, एक सिंगल कव्हर बट जॉईंट आणि एक डबल कव्हर बट जॉईंट. त्यांच्यामध्ये बघा बट कसे जॉईंट केलेले आहेत, त्यालाच आपण बट जॉईंट बोलतो. चला पुढे बघायचं फेल्युअर ऑफ बोल्टेड जॉईंट. द बोल्ट जॉईंट्स मे बी फेल इन ऑफ वन ऑफ द फॉलोइंग. आता फेल्युअर कसे होतात ते बघायचे. शेअर फेल्युअर मोड, टेन्साईल फेल्युअर मोड आणि पुढचा आहे बिअरिंग फेल्युअर बोल्ट. आता असे तीन टाईप आहेत फेल्युअरचे, त्याच्या मी खाली डायग्राम दिलेल्या आहे त्या आपण बघायच्या आहेत. शेअर फेल्युअर बोल्ट, टेन्साईल फेल्युअर बोल्ट आणि बेरिंग फेल्युअर बोल्ट. चला पुढे बघायचं मित्रांनो आपण स्पेसिफिकेशन ऑफ बोल्ट होल्स. आता बोल्ट होल्सचे स्पेसिफिकेशन आहेत हे आपल्याला एकदा वाचून घ्यायचे आहेत,
कारण हे वाचल्याने आपल्याला सम सॉल्व करताना प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तरी आपण एकदा वाचून घ्यायचे. चला पुढे. डिझाइन ऑफ स्ट्रेंथ ऑफ बोल्ट फॉर्म्युलाज. जेव्हा आपण बोल्टेड कनेक्शनचे सम सॉल्व करतो तेव्हा आपल्याला हे जे मी फॉर्म्युले मार्क केलेले आहेत ते पाठ करायचे आहेत आणि त्यांचा वापर करायचा आहे सम सॉल्व करताना. तर चला आपण बघूया. VDSB चा फॉर्म्युला. VDSB चा फॉर्म्युला मित्रांनो, FU अपॉन √3 मल्टिप्लाय बाय NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB डिवाइड बाय 1.25. आता ही 1.25 जी व्हॅल्यू आहे ती आहे गॅमा MB ची. ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या पुढे यायचं मित्रांनो, TNB चा फॉर्म्युला आहे 0.9 FUB AN is smaller than FYB ASB multiply by gamma MB upon gamma MO. हे आपल्याला सम सॉल्व करताना मी माझ्या पुढच्या व्हिडिओत दिलेलं आहे मित्रांनो, तेव्हा मी सांगितलेलं आहे, हे पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. हा फॉर्म्युला बोल्ट इन टेन्शनचा तो कसा काय सॉल्व केला आणि तो कशासाठी. चला पुढे बघायचं आहे. बोल्ट इन बिअरिंग मध्ये तिसऱ्या फोटोमध्ये त्याच्यात आपल्याला के चे फॉर्म्युले दिलेले आहेत. तिथे ग्रीन कलर मध्ये मी मार्क केलेलं आहे. व्हेनेवर KB इज स्मॉलर ऑफ, KB ची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यात स्मॉल घ्यायची आहे. ती या 4 फॉर्म्युल्यांनी आपल्याला काढायची आहे. तर बघायचे ते 4 फॉर्म्युले कुठले. KB1 हा KB1 चा पहिला फॉर्म्युला E/3DO. हा KB1 चा फॉर्म्युला. KB2 चा फॉर्म्युला P/3DO - 0.25. KB3 चा फॉर्म्युला FUB/FU. KB4 इज इक्वल्स टू 1. या सगळ्या युनिटलेस क्वांटिटी आहेत, ते लक्षात ठेवायचे आपल्याला सम सॉल्व करताना. चला पुढे बघायचंय. VDPB इज इक्वल्स टू 2.5 KB इंटू D इंटू TP इंटू FU डिवाइड बाय 1.25. 1.25 कसं व्हॅल्यू आहे, गॅमा MB. लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला आता पुढे बघायचंय. वेल्डेड कनेक्शन हा आपल्या चॅप्टरचा दुसरा पार्ट आहे, तो आपण बघायचा आहे. वेल्डेड कनेक्शन. When the various members of structures are connected together by means of weld, the connection are called as welded connection. जेव्हा दोन मेंबर एकत्र वेल्डनी कनेक्ट होतात त्याला आपण बोलतो वेल्डेड कनेक्शन. पुढे बघायचं मित्रांनो, टाइप्स ऑफ वेल्ड. आता आपण टाइप्स ऑफ वेल्ड बघायचं आहे. बट वेल्ड और ग्रूव वेल्ड आणि सेकंड टाइप आहे फिलेट वेल्ड. When the members are allowed to lap over each other, फिलेट वेल्ड आर यूज्ड. जेव्हा मेंबर्स एकमेकांवरती लॅप करायला अलाव करतात तेव्हा ती वेल्ड बनते फिलेट वेल्ड. पुढे बघायचंय. When the members are connected in the same plate, butt weld are used. जेव्हा मेंबर एकमेकांवरती बट कनेक्टेड होतात इन सेम प्लेट, त्याला आपण बोलतो बट वेल्ड. चला पुढे बघायचं. पुढे याच्या डायग्राम दिलेले आहे. बोल्टेड वेल्ड, फिलेट वेल्ड आणि टिपिकल व्ही बट जॉईंट. हे डायग्राम तुम्ही बघून घ्यायचे आहेत मित्रांनो. तसं यांचा काही जास्त यूज नाही, पण या पेपरला विचारलं जाऊ शकतात. चला पुढे बघायचं आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ वेल्डेड कनेक्शन. As number of holes required for welding, the cross-section area of member is effective, hence more effective in taking loads. याचा फायदा असा आहे की बोल्डेड करताना जेव्हा होल पडतात तेव्हा मेम्ब्रेनची म्हणजे त्या प्लेटची क्षमता कमी होते, पण वेल्डेड कनेक्शनमध्ये होल करायला लागत नाही, त्याच्यामुळे त्या प्लेटची क्षमता वाढते. पुढे बघायचं सेकंड पॉइंट. वेल्डेड जॉईंट्स आर प्रोव्हाइड रिजिडिटी. वेल्डेड जॉईंट जे असतात ते मेंबरला रिजिडिटी प्रोव्हाइड करतात. पुढचा पॉइंट आहे, अ वेल्डेड जॉईंट हॅज अ बेटर फिनिश अँड अपीअरन्स. वेल्डेड जॉईंट्स हे त्याला बेटर फिनिश आणि अपीअरन्स देतात मेम्ब्रेनला. पुढे बघायचं आहे. फॉर वेल्डेड स्ट्रक्चर्स मेंटेनन्स अँड पेंटिंग अँड इझी. वेल्डेड जॉईंट्सला पेंटिंग करायला आणि त्यांचा मेंटेनन्स करायला सोपं जातं. पुढचा मुद्दा बघायचा आहे.
Welded structures are comparatively lighter than same type of bolted structure. वेल्डेड स्ट्रक्चर हे कंपॅरेटिव्हली हलके असतात सेम टाइप ऑफ बोल्डेड स्ट्रक्चर पेक्षा. पुढे बघायचं आहे डिसएडव्हान्टेजेस ऑफ वेल्डेड कनेक्शन. चला बघूया. स्किल लेबर अँड इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड फॉर वेल्डिंग. याच्यासाठी स्किल लेबर आणि इलेक्ट्रिसिटी लागते, हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. पुढचा पॉईंट बघायचा आहे इंटरनल स्ट्रेसेस अँड वार्पिंग आर प्रोड्यूस ड्यू टू द अनइवन हिटिंग अँड कूलिंग. वेल्डिंग करताना अनइवन हिटिंग आणि कूलिंग होत राहते, हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. पुढे बघायचं आहे टेस्टिंग ऑफ वेल्डेड जॉईंट्स इज डिफिकल्ट. इट नीड्स नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. वेल्डिंग जॉईंटची टेस्टिंग करणं जरा अवघड जातं आणि याच्यासाठी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग परफॉर्म करावी लागते. पुढे बघायचं आहे मिनिमम साईज ऑफ फिलेट वेल्ड. मित्रांनो, हा चार्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे. सम सॉल्व करताना याची गरज लागणार आहे. चला आपण पुढे बघूया. स्ट्रेसेस ऑफ फिलेट वेल्ड आणि त्याचे फॉर्म्युले. शोप वेल्ड, साइट वेल्ड आणि डिझाइन ऑफ स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्ड. चला मित्रांनो, त्याचे फॉर्म्युले आपण बघायचे. पहिल्यांदा बघायचं साइट वेल्ड. साइट वेल्डचा फॉर्म्युला आहे FWD इज इक्वल्स टू FU अपॉन √3 मल्टिप्लाय बाय गॅमा MW. गॅमा MW ची व्हॅल्यू इज 1.50. लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण फिलेट वेल्डचे सम सॉल्व करतो तेव्हा गॅमा MW ची व्हॅल्यू असते 1.50. लक्षात ठेवायची मित्रांनो, सम सॉल्व करताना आपल्याला याची गरज पडणार आहे. नंतर तुम्ही याच्या थर्ड डायग्राम मध्ये बघू शकता, इथं मी ॲरो केलेला आहे. PDW चा फॉर्म्युला FWD मल्टिप्लाय बाय L इंटू TT. TT म्हणजे थ्रोट थिकनेस ऑफ वेल्ड. ती कशी काढायची पुढे बघूया आपण. त्याचा पण फॉर्म्युला मी मार्क केलेला आहे. तर चला बघू. इथे 3 नंबरचा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय ॲरो केलेला, तो आहे थ्रोट थिकनेसचा फॉर्म्युला. 0.7 मल्टिप्लाय बाय S अशी काढतात थ्रोट थिकनेस. FWD मल्टिप्लाय बाय 0.7 मल्टिप्लाय बाय S. हा फॉर्म्युला हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो. सम सॉल्व करताना आपल्याला याची गरज पडणार आहे. चला पुढे बघायचं. अशा रीतीने आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल, तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.